सगुना आजी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला नव्याने समजलेलं, गेली 70-80 दशकाहून अधिक काळ दाट झाडांनी वेढलेल्या, पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरलेल्या तोरणगडाच्या घनदाट जंगलात एकट्यानेच राहत सुखाने व आनंदाने नांदणारे 100 वय वर्षांचे ज्वलंत स्वच्छंदी अस्तित्व, आजपर्यंत काळाच्या पडद्याआड असणाऱ्या या अस्तित्वाला आज सगळे तोरणा माई या नावाने ओळखू लागलेत, तिची व्यथा जाणून घेऊ लागलेत. याच जगावेगळ्या व्यक्तिमत्वाचे, स्वभावाचे अनेक विशिष्ट पैलू आहेत. तेच आज आपण या छोट्याशा व्लॉगमार्फत पाहणार आहोत. जसे त्यांचे नाव सगुना, तशाच त्या सर्व गुणांनी संपन्न, त्यांच्या बोलण्यात मधुरता, नजरेत माया आणि वागण्यात अनुभवाची असलेली शिस्त, त्यांच्या क्षणभराच्या सहवासाने त्यांनी आम्हाला आयुष्यभर पुरेल अशी दिलेली संस्कारांची शिदोरी. आज आजींच्या स्वभावातील अनेक गुणवैशिष्ट्यांपैकी काही मोजकीच आपण जाणून घेणार आहोत. माया आणि प्रेमळपणा. आजी किती मायाळू आहेत, तसेच दुसऱ्यांप्रती किती काळजी करतात. त्या त्यांच्या जनावरांवर व आम्ही पहिल्यांदा भेटण्यास गेलो असता कशा व किती मनापासून प्रेम करतात, त्याचे हा व्हिडिओ म्हणजे पहिले उदाहरण. ते पैसे देतात आपल्याला, मग आम्ही परत यायचो नाही. आम्ही यायचं का नाही तुमच्याकडे ते सांगा. आता अंधार पडतोय, आजींना म्हणलं नका येऊ, गुरं घरात घ्या. ते आजीची काळजी बघितली कशी असते. ते म्हणतायत येते मी तुम्हाला, अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडायला येते. सांगितलं तरी म्हणजे ते ऐकत नाहीत बघा. म्हणजे इतकी माया. ह्या जंगलात बिचारे एकटेच राहत आहेत, स्वतःच त्यांना व्यवस्थित आता करू शकत नाही अशी त्यांची परिस्थिती. पण ह्यात पण ते आमची काळजी करतायत की अंधार पडत आले तुम्ही कसं जाल, तर त्या वाट दाखवायला येतात आपल्याला. अनुभव संपन्नता. आयुष्यात आजींनी अनेक चढ उतार अनुभवलेले असल्याने त्यांच्या पदरी मोठा अनुभव व समजूतदारपणा आहे. त्याचे हा व्हिडिओ म्हणजे दुसरे उदाहरण. नाही, पूर्वीची लोक जगायची एवढं आयुष्य जगायची म्हणजे त्यांना काही सुद्धा दुसरं काही नाही ना खायला दिलेलं. बरोबर आहे, सगळं अमृत. म्हणजे काय ताक, दूध, दही, लोणी, तूप ते आम्ही खायचो नाही, खायचं नाही. त्यामुळेच तुमचं एवढं वय टिकून आहे. हा, म्हणजे अमृतापाशी लय असत पण नाही. खरंय. आणि आपल्या जीवन काळाचा सुद्धा आपल्याला वयाला जीवन काळाला सुद्धा त्या हे आहे, पुन्हा आहे ते. खरंय. म्हणजे आम्ही दुसरं काही खात नाही, हेच खायचं. बरं चला येऊ आम्ही, तुम्ही काळजी घ्या, आम्ही येऊ परत तुम्हाला भेटायला. हा, आता पावसाचा काळाचा दिवस जाऊन द्या. हा, पाऊस काळ जरा कमी झाला की येऊ, पण आम्ही परत भेटायला येऊ. भेटायला या. आता अमृत नाही माझ्या. नाही काही हरकत नाही. माझे ही बाई चालू झाली असते नाही, दूध दिलं असतं ना, मग तुम्हाला भरपूर खायला काय. नाही ठीक आहे, काय हरकत नाही, येऊ आम्ही परत येऊ. रोज खासा मटणाला काय विचारायचं नाही, मटणापाशी काय नाही. आम्ही मटण उलट आपल्याला दूध दुभतं जेवढं मिळेल तेवढं चांगलं आहे. मटण तर तुम्ही इकडे खातच नसताल ना. मी नाही खात. हा, आणि तुम्हाला लेकरू बाळ कोणीच नाही, लेकरू बाळ तुम्हाला झालंच नाही, मुलंच नाहीत तुम्हाला. एवढंच की मला पोर नाही ना, माझ्या भावाचा आशीर्वाद, माझ्या बापाचा आशीर्वाद, नवऱ्याचा आशीर्वाद. अत्यंत अडचणीच्या व कठीण परिस्थितीत देखील आजींचा स्वभाव शांत भासतो. कोणताही निर्णय त्या भावनिक किंवा घाईघाईने न घेता संयम ठेवतात. तसेच समोरच्या प्रती नेहमी आदरभाव व्यक्त करतात. त्याचे हा व्हिडिओ म्हणजे तिसरे उदाहरण. डोळ्यांचं ऑपरेशन करायला आपल्याला लोक तयार झालीत तुमचं, पण लोकांचं म्हणणं काय, आजींना पुण्याला घेऊन या, कोण म्हणतंय मुंबईला घेऊन या. तर तुम्हाला एक दिवस पुण्याला किंवा मुंबईला तर आपण नाहीच नेणार तुम्हाला, पण एखाद दिवस पुण्याला यायला लागेल तुम्हाला. मी स्वतः घेऊन जाईल, ऑपरेशन करू आणि परत आम्ही इथं सोडेल. तुमची तयारी असली तर बघा, आपण ऑपरेशनचं करू. आता काही सुद्धा नाही, जनावरांना माणूस ठेवलं पाहिजे. हाय, सगळी तयारी आहेत माणसं इथं. जनावर आम्ही स्वतः राहतो इथे एक दिवस. आजींकडे म्हणले मी स्वतः जाऊन 3-4 दिवस राहते, आजींची गुरं सांभाळते, तुम्ही त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करा. काय पाहिजे तुम्हाला अजून? भरभरून प्रेम देतायत माणसं. लोकांनी इतकं केलंय म्हणजे करायला तयार आहेत. तुम्हाला काय पाहिजे अजून सांगा. हा,
मग तुमची आहे का तयारी पुण्याला यायची? पुण्याला यायच्या आता नाही. मग कधी याचाल तुम्ही? आता नाही, आता उघड्या दिवसाशिवाय काही सुद्धा चालणार नाही. बरं. आपल्याला पाऊस गेला, आता काढलं नाही इतके दिवस, तसं आता आणखी एवढं पुढचं दिवस कसं तरी ढकलायचं आणि मग नंतर ऑपरेशन करायचं. बरं, ठीक आहे. मग आम्ही काय करतो आता, हा जून संपत आला, तसा जुलै आणि ऑगस्ट एवढे 2 महिने जाऊ द्या. सप्टेंबर मध्ये आपण येऊन तुम्हाला डोळ्यांचं व्यवस्थित करू ऑपरेशनचं. माहेचा महिना किंवा माहे किंवा शिमगा मग तेव्हा सगळं माणसाची व्यवस्थित काडी कुडी घरदार मोकळं जिकडे तिकडे जनावर फिरायला चारायला व्यवस्थित होईल. त्या अडचणीच्या दिवसात काही करणार नाही. चालेल, ठीक आहे. म्हणून घराचाही तवाच आणि हे डोळ्यांचाही तवाच. बर. कळत्या वयापासूनच सतत कामात जुंपलेल्या असल्याने आजी वयाची 100 गाठूनही प्रचंड मेहनती आहेत. स्वतःच्या जमिनीबद्दलचा आणि गुरांबद्दलचा अंगी असणारा कष्टाळूपणा किती आहे त्याचे हा व्हिडिओ म्हणजे 4थे उदाहरण. सावकाश जावा. बघा आजी इथं पोचल्या. किती फास्ट गेल्यात त्या बघा, इथपर्यंत पोचल्या. नाही पण भेटली ना, सगळी गुरं भेटली ना. इकडे चांदारला राहून ही जमीन घेतली. बापरे. बापाची खर्ची यात. बापाने पुरावा केला, नवरा गरीब होता. बरं, करमल का आश्रमात? नाही मग अजिबात नाही. ते इथं जसं माझं जसं सगळं आहे तिथं काय आहे. पारंपरिक गोष्टी, सणवार, व्रतवैकल्यांबाबत आजींना प्रचंड ज्ञान आहे. तेही कोणत्याही वार महिना दर्शवणाऱ्या दिनदर्शिका किंवा वेळ सांगणाऱ्या घड्याळाविना. त्याचे हे 5वे उदाहरण. आता आषाढ नाही, आषाढ आहे. ज्येष्ठ झाला की आता आषाढ वारी नाही चालू झाली पंढरपूरची. आषाढीची वारी आषाढ महिना आहे आता. आज पालखी पुण्यात आहे. 25 ला चालू होते आषाढ. हो, 25 ला चालू. येत्या 25 ला. अच्छा, मग आता ज्येष्ठच महिना चालू आहे. बापरे, आपल्यापेक्षा यांना चांगलं माहिती. आपण चॅलेंज करणं चुकीचं आहे. माफ करा आम्हाला, म्हणजे तुम्हाला भरपूर माहिती आहे याच्यातली. सगळी माहिती असते ना. बरं, कसं मग तुम्ही लक्षात कसं ठेवता आषाढ कुठला, ज्येष्ठ कसं कळतं तुम्हाला? कॅलेंडर नाही, काय नाही? ते आपल्या मनावर असतं ना. काय मनावर? माहितीवर असतं ते. कसं जे आपल्याला कोण आमुष्य येते ना, तर ही वैशाखी आमुष्य गेली, हे आता ज्येष्ठी आमुष्य निघाली. बरं. आता पुढची ज्येष्ठी आमुष्या आखाडी आमुष्य येईल, त्याच्यावरती ठेवायचं. अच्छा, म्हणजे तुमचं कसं असतं की तारकी होईल, आणि आमचं कसं आहे की आमुष्य होईल, अमावस्या पौर्णिमा. अमावस्या पौर्णिमा म्हणजे 15 दिवस पौर्णिमा. त्याच्या पलीकडे 15 दिवस पलीकडे अमावस्या. आम्हाला देव सांभाळतोय. आम्हाला दुसऱ्या नाही कोणाला देवाची वाजी करायची नाही. तुम्हाला महत्वाची माणसं म्हणून सांगितलं. बरोबर. नाही तर असं कुठं बैल उडी मारून कुठे जातो का? नाहीच. तुमचा जीव वाचवलाय त्यांनी उडी मारून. त्यांनी नाही वाचवला, त्याच्या पाठीवर देवस्थान म्हणून त्यांनी. खरंय. महादेवाचा नंदी आहे का नाही तुमच्या सोबत? अशा या नावाप्रमाणे सर्व गुण संपन्न सगुणा आजी. सोपं जीवन जगा, पण मूल्य सोडून गैर वागू नका. हे जीवनमूल्य उराशी बाळगत जंगलातील नैसर्गिक साधनांपासून आपल्या गरजा भागवत निरोगी व सुदृढ जीवन जगणाऱ्या, वयाची 100 गाठलेल्या व आजही या जंगलात स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या आजी म्हणजे या तोरणगडाच्या राहाळातील साक्षात वनदेवीच.